धाव घेऊन येई भवानी संकट काळाला, माय माऊली दर्शन देई याचन भक्तांना. आयुदो ग अंबाबाई, आयुदो ग अंबाबाई, आई भवानी आईचा उदो उदो. कोकण भूमीतील मालवणी मुलूक ही एक वेगळ्या अर्थानं देवभूमी आहे. परंपरेने नटलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या भूमीत आजही जपून ठेवला आहे. मग देवीचा उत्सव असो वा जागर, हे प्रथेप्रमाणे नित्यनियमानेच केले जातात. आजवर आपल्या महाराष्ट्रात आपल्या कुलदैवतेला प्रसन्न करण्यासाठी एक जागर केला जातो आणि आपल्या मनोकामना त्यातून पूर्ण केल्या जातात. तसेच देवीचा आशीर्वादही घेतला जातो, अर्थात गोंधळ घातला जातो. प्राचीन काळापासून या भूमीत गोंधळ घालण्याची प्रथा आजही जपली आहे. आज आपण आमच्या देवभूमी या विशेष कार्यक्रमात मालवण असरोंडी येथील सावंत कुटुंबियांच्या कुळघरात परंपरेने चालत आलेल्या गोंधळाची विशेष आख्यायिका पाहणार आहोत. या देवभूमीतील मालवण तालुकाच घ्या. मालवण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे उंच उंच झाडे, समुद्र किनारा, लगबगीची बाजारपेठ, जीवाला जीव देणारी माणसं. आणि या मालवण तालुक्यात असं एक गाव आहे ते म्हणजे असरोंडी. मालवण तालुक्यापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आणि कणकवली शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असणारं नैसर्गिक सुंदरतेने नटलेलं सुंदर असं गाव म्हणजेच असरोंडी. भौगोलिक दृष्ट्या हा गाव मोठा असून पंचकृषीत या गावाची ओळख आहे. गावातील समस्त भक्तगणांवर लिंग पावण्याची कृपादृष्टी आहे. अलीकडे येथील चिरेखणीच्या साठ्यामुळे हे गाव अधिकच झळाळून गेलं आहे. शेती बागायतीसोबत आर्थिक दृष्ट्याही हे गाव सुजलाम सुफलाम असल्याचं दृष्टीस पडतं. या गावात 12 वाड्याची मिळून लोकवस्ती स्थित आहे. गावची ग्रामदेवता ही लिंगेश्वर पावनाई असून गावात सुंदर असे देवीचं मंदिर आहे. येथे सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुण्या गोविंदानं राहतात. असरोंडी गावात असंच एक कुटुंब पाहायला मिळतं, ते म्हणजे भाट पावणीतील सावंत भोसले यांचं कुटुंब. हे कुटुंब एकत्र येत कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ आपल्या कुळघरात मोठ्या उत्साहात साजरा करतात. गाव म्हटलं की राव, गावकी भावकी, गावातील भावकीतील सुरू असलेल्या चालीरीती, रूढी परंपरा या देखील वैशिष्ट्यपूर्ण असतात. ती त्या गावची जणू ओळखच असते. अशीच एक ओळख म्हणजे असरोंडी गावातील सावंत भोसले कुटुंबियांचा गोंधळ. हा गोंधळ उत्सव परंपरेने चालीरीती जपत दर 3 वर्षांनी साधारणतः वैशाख महिन्यामध्ये या गोंधळाची तारीख निश्चित केली जाते. जय भवानी उत्कर्ष मंडळ, भाटपावनी सावंत भोसले भावबंद मंडळ एकत्र येत मोठ्या थाटात हा गोंधळ उत्सव साजरा करतात. प्रथेप्रमाणे सर्व सावंत भोसले कुटुंबीय कुळघरात एकत्र येतात. कुलस्वामिनी श्रीदेवी भवानीची स्थापना सभा मंडपात केली जाते. त्यानंतर विधिवत गोंधळाला प्रारंभ करण्यासाठी 12-5 मानकरी समवेत सावंत कुटुंबीय सरंबळ वाद्यासहित असरोंडी ओसरगाव सीमेवर जातात. मूळ भूमीला भेट देऊन कार्यक्रम निर्विघ्न पार पाडावा यासाठी प्रार्थना केली जाते. त्यानंतर सर्व मंडळी पुनश्च संचारसहित कुळघरात येतात. यावेळी प्रथेप्रमाणे मानाची ओटी भरली जाते आणि गोंधळ उत्सवाला सुरुवात केली जाते. देवीची विधिवत पूजा अर्चा केली जाते. या उत्सवा दिवशी गावातील ज्येष्ठ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून सामाजिक कार्य केले जाते. सायंकाळी प्रथेप्रमाणे संचारासहित सावंत कुटुंबियांच्या घरोघरी जोगवा मागण्याचं कार्य केलं जातं. यावेळी महिला भगिनी व माहेरवाशिनी सर्वप्रथम संचारूपी देवतेचे पाय धुवून हळदी कुंकू लावून आरती ओवाळून पूजा करतात. जोगवा मागून आल्यानंतर गोंधळी मांडाची स्थापना करतात. विधिवत पूजा करून
पुन्हा सांगणे बोलणे केले जाते. त्यानंतर दिवटी प्रज्वलित करून देवीचा उधो उधो करून सावंत भोसले कुटुंबीय मांडाभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर महिला भगिनी व माहेरवाशिनी यांच्या नवसाच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो. त्यानंतर लगेचच नवस बोलणे, नवस फेडणे, गाऱ्हाणे, सांगणे बोलणे करण्यास सुरुवात होते. यानंतर लगेचच नैवेद्य दाखवून महाप्रसादाला सुरुवात करण्यात येते. यावेळी असंख्य भाविक भक्तगण कुलस्वामिनी श्री भवानी देवीच्या प्रसादासाठी असंख्य गर्दी करतात. त्यानंतर देवी आईच्या जागराचा कार्यक्रम सुरू होतो. देवीच्या जागराच्या वेळी गोंधळी कथा सांगून जागर केला जातो. यावेळी रात्रभर दिवटीत तेल घालून दिवटीत तेवत ठेवली जाते. पहाटे सकाळी देवीची काकड आरती केली जाते. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती गौरी तुम्हाला चंदनाची मोठी चंदनाची कुंकुम केसरा हिरे मुकुट शोभतो बरा रंजन दिलो पुढे रंजन दिलो करणी का गया जय देव सर्व सावंत भोसले कुटुंबीय 8 दिवस गोंधळ उत्सवासाठी एकत्र येऊन बैठका घेत नियोजन करत असतात. दरम्यान 2 दिवस अगोदर मूळ कुळघरात सजावट करून विद्युत रोषणाई केली जाते. देवीचा हा गोंधळ इतक्या हौसेने आणि कल्पकतेने साजरा करणारं हे कुटुंब पुरोगामी चालीरीती, रूढी परंपरा जपत हा प्रवाह पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. असा हा सावंत भोसले कुटुंबियांचा गोंधळ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गावाच्या कानाकोपऱ्यातून या उत्सवासाठी भक्त आवर्जून येत असतात आणि देवीच्या चरणी नतमस्तक होत असतात. अशा प्रकारे या गोंधळ उत्सवाची सांगता होते. काही कुळात प्रचलित असलेला एक कुलाचार, घरातील मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती व पूजा करून तिच्या उपकार सवनाचा हा विधी असतो. रेणुका, अंबाबाई आणि तुळजाभवानी, आई भवानी या कुलदैवतांच्या नावाने गोंधळ घालण्याचा विधी महाराष्ट्रात आजवरही प्रचलित आहे. असरोंडी येथील पुरातन काळापासून सुरू असलेल्या या भवानी देवीच्या गोंधळाला आपणही एकदा जरूर भेट द्यावी ही सविनय प्रार्थना.